मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वाची बैठक पार पडतेय आणि मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर उपसमितीची सुद्धा बैठक होणार आहे। मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यावर अंमलबजावणीमध्ये आज चर्चा सुद्धा होईल। जरांगेंनी जो अल्टिमेटम दिलेला आहे 17 सप्टेंबर पर्यंत, त्यावर सुद्धा तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर उपसमितीची पुन्हा एकदा बैठकांचा वाढता सिलसिला, आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडू शकतं, कोणते मुद्दे अजेंड्यावर असणार आहेत? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केलं होतं। त्यानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना जीआर देखील दिला आणि आता त्या जीआरची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि या संदर्भातला अल्टिमेटम जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय आणि याच पार्श्वभूमीवर आजची बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी आहे ती राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर लगेचच मंत्रालयात होणार आहे आणि या बैठकीला अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील त्यासोबत इतर सदस्य देखील असणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी जे म्हटलंय आणि जीआर मध्ये जे म्हटलंय त्याची तात्काळ अंमलबजावणी कशी करता येईल या संदर्भात विचार विनिमय जो आहे तो आजच्या बैठकीत केला जाणार आहे। अगदी नाही, बरोबर आहे। जरांगे सुद्धा अर्थातच आपण पाहिलं की या मराठा स्वयंसेवकांना आवाहन करतात की शांत रहा, संयम ठेवा, काहीतरी तोडगा निघेल आणि तोच तोडगा आज निघतो का, बैठक निर्णायक होते का, त्याचे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।